अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी 2,60,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आलेली होती. मात्र अधिक पाऊस व विविध रोगांमुळे जे आहे सोयाबीन जे आहे संपूर्ण पिवळं पडत आहे. सध्या आपण या अमरावती लगतच्या शेतामध्ये आहोत. या ठिकाणी बघितलं तर यावर्षी झालेला अधिक पाऊस आणि विविध रोग असतील यामुळे सोयाबीन पिवळे पडलेले आहेत. आणि एकंदरीत बघितलं तर काही ठिकाणी येलो मोजॅकचा सुद्धा प्रादुर्भाव जो आहे तो दिसून आलेला आहे. त्यामुळे आता जो शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला जो घास आहे तो आता या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावणार का असा प्रश्न उपस्थित होता आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असल्यामुळे जे आहे सोयाबीनचे शेंगा जे आहे ते आता पोचट राहत आहे. त्यामध्ये जो दाना आहे तो दाण्याची जी भरण आहे ते पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जी घट आहे ती घट होताना दिसून येत आहेत. आणि यांची नेमकी कारणं काय आहेत त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत. सर, काय नेमकी कारणं आहेत यावर्षी सोयाबीन पिवळे पडत आहे? नमस्कार, मी प्राध्यापक राजीव घावडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती. यावर्षी जवळजवळ आपल्या पेरण्या सुरुवातीला अगदी 20 जूनच्या दरम्यान मॅक्झिमम पेरण्या आटोपल्या, 20 ते 30 जूनच्या दरम्यान. आणि त्या पिरियडमध्ये आपल्या एरियामध्ये मॅक्झिमम व्हेरायटी ज्या काही आपल्या शेतकऱ्यांनी लावलेल्या आहेत त्यामध्ये 9305, JS 335, फुले संगम, फुले किमया, फुले दिरवा, अंबा, PDKV अंबा आणि PDKV सुवर्ण सोया, MUS 612चा पण पेरा बऱ्याचशा अंशी आपल्या एरियामध्ये आहे. परंतु यावर्षी जो पाऊस, सलग पाऊस म्हणजे पेरणी झाला आणि सतत पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्यांना जे काही स्प्रेइंग ऑपरेशन आहे किंवा फवारण्या आहे त्या करणं शक्य झाल्या नाही. आणि त्या अनुषंगाने आज जी परिस्थिती आपल्या या ठिकाणी आपल्याला दिसते आहे की सुरुवातीच्या पिरियडला सोयाबीनवरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव काही ठिकाणी होता. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने काही ज्या चांदूर बाजारचा एरिया आहे त्याच्यामध्ये रुची 5001, रुची 2001, रुची 1001 या जातीवरती येलो मोझॅकच्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता. कारण मधल्या पिरियडमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आणि येलो मोझॅक जो हा पिवळा मोझॅक जो हा रोग जो आहे हा रोग आपल्या पांढऱ्या माशीमुळे त्याचा प्रसार खूप वेगाने वाढतो. तर ज्या शेतकऱ्यांनी पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरता उपाययोजना केल्या, आता त्याच्यामध्ये उपाययोजना करताना शेतकऱ्यांना हे लक्षात यायला पाहिजे की आपण विद्यापीठ प्रत्येक वेळेला आपण ॲडवायझरी जारी करतो त्या संदर्भात. तर त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे लावणं अत्यंत जरुरी आहे. त्याच्यानंतर काही जर रसशोषक किडी जर जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही आंतरप्रवाही कीटकनाशकाचाही आपल्याला उपयोग करणं अत्यंत जरुरी आहे. तर त्याचा जर आपण सुरुवातीच्या पिरियडला जर उपयोग केला, फवारणी केली तर आपला पिवळा मोझॅक नियंत्रणात येऊ शकतो. परंतु सध्या परिस्थिती आपल्याला जे सध्या पिवळसरपणा जो दिसतो आहे तो येलो मोझॅकचा नाही आहे. म्हणजे येलो मोझॅक आहे, काही ठिकाणी लेट पण आलेला आहे. परंतु लेट येलो मोझॅक आल्यानंतर त्याचा पिकांवरती अनिष्ट परिणाम होत नाही. परंतु सध्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी यावर्षी अधिक पाऊस असल्यामुळे रायझोक्टोनिया एरियल ब्लाइटचा पण काही अंशी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. ज्या काही अधिक कालावधीच्या ज्या काही जाती आहे, फॉर एक्झाम्पल फुले संगम आहे, फुले किमया, फुले दुर्वा या जातीवरती तर म्हणजे रायझोक्टोनिया एरियल ब्लाइटचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला वरची पानं जी आहे ते थोडीशी तुम्हाला वाळतात म्हणजे त्याचे कळा वाळतात आणि त्याच्यानंतर पूर्ण तुमच्या त्या किती टक्के यापासून नुकसान होऊ शकतं? यापासनं जर आपल्या शेतामध्ये जर रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट असेल तर त्याच्यापासून आपल्याला 30 ते 40% नुकसान संभवते. आणि यावर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे त्याच्यामुळे आणि यावर्षी शेंगाचंही प्रमाण बऱ्याचशा अंशी कमी आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. तर त्याला एक वेगळं कारण असू शकते. कारण का त्या पिरियडमध्ये ज्या वेळेला पीक फ्लावरिंग पिरियड असतो आणि वादी भरण्याची अवस्था असते, फुलोरा अवस्था संपून शेंगाच्या अवस्थेमध्ये रूपांतर जेव्हा होते ते त्यावेळेला हेलिओथिस काही कीड जे आहे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी फुलोरा त्या अवस्थेमध्ये त्या खातात आणि त्यावेळेलाही फुलगळ होते. वातावरण जर त्याला पोषक असेल तर त्याच्यामध्ये
तुमचं किडींचा अटॅक होऊन त्याच्यामध्ये फुलं खातात, छोट्याशा शेंगा खातात. तर त्यामुळे पण बऱ्याचशा ठिकाणी फुलधारणा म्हणजे शेंगा आज सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतात दिसत नाही आहे. तर त्याचा पण बऱ्याचशा अंशी शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. एकंदरीत बघितलं तर यावर्षी झालेला जास्त पाऊस आणि येलो मोजाक या दोन्हीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं सोयाबीन जे आहे ते पिवळं पडत आहे. मात्र त्याचा जो फरक आहे तो आता एकंदरीत बघितलं शेतकऱ्यांच्या होणाऱ्या उत्पादनावर दिसून येत आहे. अमर घटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.